सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळपास 30 ते 40 वर्ष सेवा प्रामाणिकपणे करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी जिल्हा परिषद पूनम गेट येथे साखळी उपोषण सुरू आहे। त्या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पाठिंबा असून या मागण्यांचा पाठपुरावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले। सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटनेच्या मागण्या याप्रमाणे महाराष्ट्र शासन निर्णयानुसार 50% महागाई भत्ता त्वरित लागू करण्यात यावा आणि त्या रकमेचा फरक देण्यात यावा। 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सेवानिवृत्त सेवकांना 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 अखेर फरक देण्यात यावा। 80 वर्षापुढील ज्येष्ठ सेवानिवृत्त सेवकांना वाढीव पेन्शन आणि फरक देण्यात यावी। ज्या सेवकांची सेवा 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष झालेली आहे अशांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा। 5वे 6वे 7वे वेतन आयोगानुसार प्रलंबित फरक रक्कम त्वरित देण्यात यावी। जे सेवक 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना 1 जुलै ही तारीख ग्राह्य धरून वेतन वाढ देण्यात यावी। प्रलंबित असलेले पेन्शन विक्रीची रक्कम सत्वर देण्यात यावी। सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचे अर्जित शिल्लकी रजेचे वेतन ताबडतोब देण्यात यावे। सेवानिवृत्त सेवकांची पेन्शन 1 तारखेस बिनचूकपणे अदा करण्याबाबत उपाययोजना करावी। या पेन्शनर संघटनेच्या मागण्यांकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।